शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची आक्षेप याचिका। आज फैसला होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र। पक्ष घटनेमधील बदलासंदर्भात अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे मागितलं स्पष्टीकरण, तर वैध कागदपत्र सादर करण्याचे निर्देश। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आजपासून बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार। 16,94,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार। मातोश्रीवरील बैठकीत पक्षप्रमुखांसमोरच पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात शाब्दिक खडाजंगी। संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंचा दाखला देत पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेल। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता। मुंढेंच्या विधानावर खवय्ये नाराज। भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच कमळ कोमेजलं। बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय। पंतप्रधानांपाठोपाठ जेनझीला साथ घालण्यासाठी सरसंघचालक मैदानात। 6 ऑगस्टला मोहन भागवतांचा तरुणांशी संवाद, तर देर आहे दुरुस्त आहे विरोधकांचा टोला। पेपरफुटी विरोधी आंदोलनामधील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायला राज्यांना मुभा। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, तर 18 ऑगस्टला पुढील सुनावणी। मारकुटा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेचा मुक्काम जेलमध्येच। म्हात्रेसह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी 14 दिवसांची वाढ, तर जामिनावरील स्थगिती आदेशावर हायकोर्टात गुरुवारी सुनावणी। मुंबईकर आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 90% पाणीसाठा, तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी 3ही धरणं 100% भरली।